मी पीयूष पाडे. We'll be looking into nutrition in animals. हा एक वेगळा ऍस्पेक्ट जो आहे त्याच्यापासून सुरू करूयात आपण. न्यूट्रिशन इज अ युनिक फेनॉमेना in the living world. Both plants and animals take nutrition. Nutrition means deriving energy by using foodstuffs. It involves the processes, खास करून ingestion म्हणजे intake, digestion म्हणजे breaking down the food, and assimilation of food. The food that has been digested will be utilized. Nutrition is a basic life process. Nutrition in human beings is taken care by the digestive system. There is a special system that takes care of nutrition. ह्याला आपण म्हणतो digestive system. Now, what is digestive system? Digestive system is a system made up of alimentary canal and associated digestive glands. अनेकदा हा प्रश्न पडतो की डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय. बहुसंख्य वेळा मुलं वर्गामध्ये ज्यावेळी त्यांना डिस्क्राईब डायजेस्टिव्ह सिस्टीम हा प्रश्न येतो तेव्हा ते लिहितात डायजेस्टिव्ह सिस्टीमचे भाग आणि तो असतो एलिमेंटरी कॅनल. खरं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम इज नॉट जस्ट एलिमेंटरी कॅनल, इट इज एलिमेंटरी कॅनल प्लस द डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता एलिमेंटरी कॅनल कोणतं आहे, डायजेस्टिव्ह ग्लँड्स कोणते आहेत ते आपण बघू. पण आता या क्षणी मात्र असं लक्षात ठेवा की digestive system is made up of two parts. One is alimentary canal, second is the digestive glands. Now the system performs the function of intake of food, digestion of food, absorption of food, assimilation of food आणि ingestion of food. म्हणजे काय, digestive system is concerned with taking in the food. One, अन्न जे आपल्या पुढे ठेवलं गेलेलं ते आपण आत घेतो. पार्ट 2, निव्वळ अन्न घेऊन चालतं का, नाही, ते अन्नाचं प्रोसेसिंग सुरू होतं. चावणं हे प्रोसेसिंग आहे. पोटामध्ये किंवा स्टमक रिजन मध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा त्याचं पुढे प्रोसेसिंग होतं. व्हॉट इज दॅट, दॅट इज कॉल्ड एज डायजेशन. व्हॉट इज डायजेशन, डायजेशन इज ब्रेकिंग द फूड इंटू सिम्पलर फूड्स, इंटू सिम्पलर मटेरियल्स. मग दातांच्या मदतीने पण डायजेशन होतं, त्याला आपण मेकॅनिकल डायजेशन म्हणतो. आणि स्टमक मध्ये जेव्हा डायजेशन होतं तेव्हा आपण त्याला केमिकल डायजेशन म्हणतो. सो यू आर एबल टू सी डायजेशन ऑफ फूड, नॉट जस्ट इंटेक ऑफ फूड. अन्न तर घेतलं, डायजेशन ऑफ फूड इज सेकंड इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. पण डायजेशन झाल्यावर काय करायचंय, निव्वळ डायजेशन करायचंय का, नाही. देर इज समथिंग मोर दॅन डायजेशन. That is the next part and which is called as absorption of food. हा सगळा उद्योग आपण कशासाठी करतोय, आपल्याला एनर्जी मिळावी म्हणून करतोय. त्यामुळे फूड डायजेस्ट केल्यानंतर, कॉम्प्लेक्स फूड सिम्पल केल्यानंतर ते सगळं जे सिम्प्लिफाय केलं गेलेलं अन्न आहे ते सगळं सिम्प्लिफाईड अन्न हे त्या इंटेस्टाईन्स मधनं किंवा त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधनं शरीराच्या आतमध्ये घेतलं जातं रक्ताच्या मार्फत. That is known as absorption. So third part happens to be absorption of food. If food is not digested, it will not get absorbed. If food is not taken, it cannot be digested. त्यामुळे जर का तुम्ही म्हणाल की मी आज खरा उपवास करणार आहे तर डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुट्टी मिळते. तुम्ही जर का म्हणाला की मी घाईघाईने जेवतो तर जेवण म्हणून पूर्ण होईल, पोट भरेल, पण ऍब्सॉर्प्शन काही होणार नाही, कारण की मोठेचे मोठे तुकडे आपण गिळतो. म्हणून जेवताना बारीक अन्न करून जेवायचं. आई तुम्हाला किंवा आजी तुम्हाला नेहमी सांगते एक घास 32 वेळा चावा. 32 हा आकडा कशाला, म्हणजे खूप बारीक चावा. आणि तो चावून झाल्यानंतर मग तुम्हाला त्याचा जो भाग येतो तो ऍब्सॉर्प्शन साठी अत्यंत उपयुक्त पडतो. नाहीतर आपण नुसतंच खातो आणि ते आपल्या अंगी काही लागत नाही. त्याच्यानंतर येतं ऍसिम्युलेशन ऑफ फूड. ऍसिम्युलेशन ऑफ फूड म्हणजे काय, घेतलेलं अन्न आहे, डायजेस्ट केलेलं आहे, ऍब्सॉर्ब केलेलं आहे. ऍब्सॉर्ब झाल्यानंतर त्या अन्नाचं पुढे काय, नुसतंच अंगामध्ये येऊन साठवून ठेवणार आहे का, नाही. शरीराच्या प्रत्येक पेशीला, एव्हरी सेल गेट्स द फूड. दॅट फूड विल बी युज्ड बाय दॅट सेल. दिस प्रोसेस इज नोन ॲज assimilation of food.
प्रत्येक पेशी आणि पेशीपर्यंत अन्न पोचणे आणि त्या पेशींमध्ये त्या अन्नाचा वापर होणे, त्याला म्हणतात ऍसिमिलेशन ऑफ फूड. आणि जे अन्न पचत नाही, ज्या अन्नापासून आपल्याला काहीही डिराईव्ह करता येत नाही, ज्या अन्नापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऊर्जा घेता येणार नाही, ती अन्न साठवून ठेवून काहीच उपयोग नाही. दॅट इज कॉल्ड एज इजेशन ऑफ फूड. इट इज थ्रोन आउटसाइड ॲज वेस्ट मॅटर. नको असलेलं अन्न किंवा विष्ठा आपण ज्याला म्हणतो, ती बाहेर फेकली जाते. म्हणून डायजेस्टिव्ह सिस्टीमची डेफिनेशन घेत असताना जो सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो स्लाइड मध्ये बघा. पॉइंट नंबर 1, इट इज इंजेशन ऑफ फूड. नंबर 2, डायजेशन ऑफ फूड. नंबर 3, ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. नंबर 4, ऍसिम्युलेशन ऑफ फूड. नंबर 5, इजेशन ऑफ फूड. 5 भाग जर का या डेफिनिशनचे आले नाहीत तर हे डेफिनिशन अर्धवट राहते. आता आपण बघूया व्हॉट आर द ऑर्गन्स ऑफ डायजेशन. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं डायजेस्टिव्ह सिस्टीम इज मेड अप ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड, असे 2 भाग आहेत. एलिमेंटरी कॅनल म्हणजे इट इज दॅट रोड थ्रू विच द फूड इज गोइंग टू पास. याचा अर्थ काय? माउथ इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. माउथ कॅव्हिटी इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. तिथून अन्न फॅरिंग्स मध्ये येतं. फॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. फॅरिंग्स नंतर येतो इसोफेगस किंवा फूड पाईप. फूड पाईप इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. स्टमक इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. स्मॉल इंटेस्टाइन इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. लार्ज इंटेस्टाइन इज अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. Anus is also a part of alimentary canal because food is passed outside through it. म्हणजे ज्या मार्गातून अन्नाचा जो मार्ग आहे, अन्न नलिका जी आहे, पूर्ण अन्नाचा जो मार्ग आहे, त्या पाथला काय म्हणतात? एलिमेंटरी कॅनल. आणि ज्या पाथमध्ये त्याला सपोर्ट करणारी सिस्टीम आहे, म्हणजे एलिमेंटरी कॅनलला जी सपोर्ट करणारी सिस्टीम आहे, त्या काही प्रकारच्या ग्रंथी आहेत. दीज ग्लँड्स आर नोन ॲज असोसिएटेड म्हणजे नेक्स्ट टू इट. डायजेस्टिव्ह म्हणजे डायजेशन मध्ये मदत करणाऱ्या ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. या कोणत्या कोणत्या आहेत? 1, लाळ ग्रंथी आहेत, सलायवरी ग्लँड. दुसरं यकृत म्हणजे आपण त्याला म्हणतो लिव्हर. आणि तिसरं स्वादुपिंड म्हणजे त्याला आपण म्हणतो पॅनक्रियाज. सो दीज 3 आर द ग्लँड्स विच आर कॉल्ड ॲज असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आय रिपीट, सलायवरी ग्लँड्स, लिव्हर आणि पॅनक्रियाज. All this together will make up what? Digestive system. आता ही सिस्टीम मुद्दाम तुम्हाला इथे 2 पिक्चर्स दिलेली आहेत. पहिल्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल की ही आहे माउथ, इथे आहे माउथ कॅव्हिटी, त्याच्यानंतर इथे तुम्हाला किंवा ब्युकल कॅव्हिटी म्हणून, त्यानंतर तुम्हाला इथे दिसतोय हा फॅरिंग्स येतो एवढासा भाग, मग येतो इसोफेगस, मग येतं स्टमक, मग स्टमक नंतर येतं स्मॉल इंटेस्टाइन. ही बघा इकडे अशी ही सगळी स्मॉल इंटेस्टाइन. मग स्मॉल इंटेस्टाइन नंतर येते ही मोठी ब्रॉड लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइन नंतर येते ॲनस. हा जो सगळा भाग आहे याला म्हणतो आपण एलिमेंटरी कॅनल. आता या एलिमेंटरी कॅनल मध्ये अजून ग्लँड्स कोणत्या आहेत हे बघा. इथे 1 सलायवरी ग्लँड दिसते, 2 इथे लिव्हर दिसते आणि 3 इथे पॅनक्रियास दिसते. आता ही झाली कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि इन ब्रीफ तुम्हाला सांगायचं जर का असेल तर कुठे काय होतंय सुरुवातीलाच, तर हिअर यू आर एबल टू सी माउथ, त्याच्यानंतर येतो हा इसोफेगस, इथे फॅरिंग्स येतो हा, इथे इसोफेगस नंतर स्टमक येतं, स्टमक मध्ये डायजेशन होतं, ऍसिड सिक्रिशन होतं, मग इथे लिव्हर रिलीज करते आपले सिक्रिशन्स, इथे डायजेशन होतं, इथे ऍब्सॉर्प्शन होतं, ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये लार्ज इंटेस्टाइन मध्ये पाणी ऍब्सॉर्ब केलं जातं, फिकल मॅटर तयार होतो आणि इथे बाहेर फेकली जाते. म्हणजे ही एक पूर्ण प्रोसेस तुम्हाला दिसते डायजेशनची. पण ह्याच्याबद्दलची आपण जास्त डिटेल्स आपण पुढे बघणारच आहोत. फक्त एक कल्पना यावी म्हणून तुम्हाला ही सिस्टीम इथे दाखवतो. आता मगाशी मी तुम्हाला जे म्हणालो ते इथे ऍक्टिव्हिटी मध्ये मी विचारतोय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एलिमेंटरी कॅनल
अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. मी तुम्हाला फरक सांगितलेले ते तुम्हाला इथे सांगता आले पाहिजे आणि लिहिताही आले पाहिजे. दुसरा प्रश्न बघा आता काय. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम? डेफिनेशन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम गिव्स यू द फंक्शन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. किती आहेत ते? 5 आहेत. ते 5 कोणते आहेत आणि तो सिक्वेन्स काय आहे तो तुम्ही सांगायचा आहे. तिसरा भाग आहे तो अरेंज द ऑर्गन्स इन सिक्वेन्स. खाली तुम्हाला एक ऑर्गनचा सिक्वेन्स दिलाय, माउथ. माउथ नंतर काय येतं? शोधा. त्याच्यानंतर काय येतं? ते शोधा. त्याच्यानंतर काय येतं? ते शोधा. हा सगळा जो तुम्हाला दिलेला सिक्वेन्स आहे तो एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये लावा आणि दिस कॅन बिकम अ वंडरफुल ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटी मधनं तुमची आता पुढची तयारी होते. वी विल स्टार्ट विथ डायजेस्टिव्ह सिस्टीम. एलिमेंटरी कॅनल. व्हॉट इज एलिमेंटरी कॅनल? एलिमेंटरी कॅनल इज द कॅनल फॉर पॅसेज ऑफ फूड. आपण पूर्वी बघितलेलं आहे. इट इज दॅट रिजन थ्रू विच फूड इज ऍक्च्युअली गोइंग टू पास डाऊन. ओके. आणि त्याचं विशेष काय? मग ती नुसती ट्यूब आहे का? नाही, त्याच्यामध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट्स केले. उदाहरणार्थ अन्न इथे चावलं जाणार आहे म्हणून हा एक कंपार्टमेंट झाला, एक कप्पा झाला की या रिजन मध्ये अन्न चावलं जाईल. मग अन्न पुढे गिळलं जाणार आहे, मग त्याच्यासाठी पुढचा भाग आला फॅरिंग्सचा. गिळण्यासाठी एक वेगळा पॅच ठेवलाय. अन्न खाली पुढे इसोफेगस या भागामध्ये जाणार आहे, त्याला वेटिंग पिरियड येणार आहे कारण की स्टमकच्या डायजेशन वरती अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला एक वेगळी ट्यूब दिसते. स्टमक एक वेगळं पॉकेट दिसतं, त्याच्यामध्ये अन्न येणार आहे, प्रोसेसिंग होणार आहे. म्हणजे काय? देअर इज अ कंपार्टमेंटलायझेशन टू बी सीन. आणि एव्हरी रिजन शोज सम काइंड ऑफ स्पेशलायझेशन. इथे डायजेशन होईल तर ते फक्त सलायव्हरी ग्लँडच्या सिक्रेशनमुळे. इथे पोटातलं काही येणार नाही. पोटामध्ये जे आहे ते इथलं प्रोसेसिंग झालं की खाली येणार नाही. म्हणजे काय तुम्हाला दिसतंय की देयर इज अ गुड अमाऊंट ऑफ प्रोसेसिंग अँड कंपार्टमेंटलायझेशन, फंक्शनल डिफरन्स इन दिस. आता या कंपार्टमेंटलायझेशनचा काय फायदा होतो? फूड कॅन बी प्रोसेस्ड इन अ बेटर वे. आता बघा, आपल्या घरामध्ये समजा आपल्या घरात 3 खोल्या आहेत. त्या 3 खोल्या कोणत्या कोणत्या येतात? एक बाहेरचा ड्रॉइंग हॉल येतो, मग एक किचन येते, एक बेडरूम येते. खरं म्हणजे ते सगळं मिळून 500 स्क्वेअर फुटाचंच घर असतं. कुठेही तुम्ही काही त्याच्यामध्ये किचन बाहेरच्या खोलीमध्ये ठेवलं तर फरक काय पडणार आहे? पण फरक आपल्याला पडतो कारण की आपलं कम्फर्ट वरती परिणाम होतो. आपण नीटनेटक्या पद्धतीने काम करू शकतो. किचन मध्ये जे काम व्हायचे त्याला पाणी लागतं, त्यासाठी वॉश बेसिन लागतं, त्यासाठी बाल्टी भर पाणी लागेल, ते पाणी बाहेर फेकता यावं याच्यासाठी मेकॅनिझम लागेल. आता अशा प्रकारची मेकॅनिझम ड्रॉइंग हॉल मध्ये नाहीये. तुम्ही असं म्हणू शकत नाही की पाणी वाहतं बाहेरच्या खोलीत तर वाहू द्यात, काही फरक पडत नाही, असं चालत नाही. म्हणजेच काय? कंपार्टमेंट्स केले. आराम करायचा असेल तर बेडरूम मध्ये जा, टीव्ही पाहायचा असेल तर ड्रॉइंग हॉल मध्ये बस, आणि स्वयंपाक करायचा असेल, जेवायचं असेल तर किचन मध्ये जेवा. ही जी लॉजिक तुम्हाला दिसतं हे कंपार्टमेंटलायझेशन मुळे सोपं होतं. अशाच प्रकारचं कंपार्टमेंटलायझेशन पोटामध्ये आपल्या पूर्ण सिस्टीम मध्ये पण आहे. इथे फक्त अन्न चावलं जाणार आहे, इथे अन्न मिक्स केलं जाणार आहे सलाइवा बरोबर, इथून ते इथपर्यंत जाणार आहे, इथे पुढचं प्रोसेसिंग होणार आहे, इथे पुढचं अजून प्रोसेसिंग होणार आहे, इथे काहीतरी वेगळा भाग होणार आहे. म्हणजे शेप वाईज डिफरन्स आहे आणि फंक्शन वाईज पण तुम्हाला डिफरन्स आढळतोय. आणि म्हणून यू आर एबल टू सी दॅट एलिमेंटरी कॅनल has its own compartments and there is a regional functionality that is to be seen in the compartments. If you have understood this, let's go to the next part. We will start with the following parts. I will just enlist. पहिलं काय येतं? माउथ. नंतर काय येतं? फॅरिंग्स. नंतर काय येतं? इसोफेगस. नंतर काय येतं? स्टमक. नंतर काय येतं? स्मॉल इंटेस्टाईन, फॉलोड बाय लार्ज इंटेस्टाईन, फॉलोड बाय ॲनस. असे प्रत्येक याचे वेगळे वेगळे भाग तुम्हाला एलिमेंटरी कॅनलचे आढळत आहेत. आता आपण एक एक पार्ट बघत जाऊया. पहिला जो पार्ट येतो त्याला म्हणतो माउथ आणि माउथ कॅव्हिटी. हा पार्ट तुम्ही सगळेजण बघता. तुम्ही डेंटिस्ट कडे गेला असाल, कधीतरी तुम्ही आरशामध्ये स्वतःच तोंड उघडून बघितलं असेल,
तुमचं नसेल बघितलं तर दुसऱ्याचं बघितलेलं असेल. कधीतरी तुम्ही असं म्हणाला असाल की हा माझा मित्र आहे ना, त्याच्या तोंडाचा फार वास येतो, असं झालं असेल ना. मग तोंडाचा वास येतो म्हणजे नेमका कुठल्या भागाचा येतो? ज्या भागामध्ये दात आहेत, ज्या भागामध्ये जीभ आहे, ज्या भागामध्ये हिरड्या आहेत, त्या सगळ्याच भागाचा येतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो जो भाग येतो त्याला म्हणतो आपण माउथ कॅव्हिटी. हा एवढी मोठी माउथ कॅव्हिटी आपल्याकडे येते. ही कॅव्हिटी बरीच मोठी आहे. ह्याच्यामध्ये काय करतो, ही आपली सुरुवात आहे सिस्टीमची, म्हणून इट इज द अँटिरियर ओपनिंग. त्याला काय आहे, त्याला 2 लिप्स आहेत, ओठ ज्याला आपण म्हणतो. हे 2 ओठ दिसतात तुम्हाला, अप्पर लिप आणि लोअर लिप. हे काय आहे, इट इज गार्डिंग द ओपनिंग. ओपनिंग आता बंद आलेलं आहे. जेव्हा आपण तोंड उघडतो तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम ओपन होते. हे लिप्स कसे आहेत, पिंक इन कलर आहेत. जे सिगरेट पितात त्यांचे काळे पडतात, कोरडे पडतात आणि त्याचा आपल्या तोंडावरती आणि आपल्या एकूणच आपल्या सिस्टीमवरती खूप वाईट परिणाम होतो. याचं काय काय फंक्शन आहे या 2 लिप्सचं आणि या माउथचं बघा. एक म्हणजे तोंड उघडं ठेवणे किंवा तोंड बंद ठेवणे, हे कार्य होतं त्याचं. 2 नंबर म्हणजे आलेलं अन्न ग्रहण करणे. तिसरा मुद्दा म्हणजे प्रोसेसिंग द फूड. या व्यतिरिक्त माउथ ऑल्सो हेल्प्स यू इन रेस्पिरेशन. इट ऑल्सो हेल्प्स यू इन स्पीच. तोंड बंद करून बोलता येत नाही म्हणजे काय, स्पीच मध्ये उपयुक्त आहे, बोलण्यामध्ये उपयुक्त आहे. प्रोसेसिंग ऑफ द फूड साठी पण उपयुक्त आहे, कारण की अन्न चावण्यासाठी अन्न अधिक ग्रहण करावं लागतं. म्हणून तुम्हाला इथे दिसतं माउथ अँड माउथ कॅव्हिटी. आता माउथ कॅव्हिटी कडे आपण आलो. ही माउथ कॅव्हिटी कशी आहे, त्याच्यामध्ये 3 भाग दिसतात. भाग क्रमांक 1, हा जो वरचा भाग दिसतोय याला आपण म्हणतो पॅलेट किंवा टाळू. ही टाळू कशी असते, 2 प्रकारची. एक हार्ड पॅलेट की जी अगदी तोंड उघडल्या दिसते, आणि दुसरी जी आहे ती जरा मागे आहे, त्याला आपण म्हणतो सॉफ्ट पॅलेट. हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट. हार्ड पॅलेट वरती तुम्हाला काही रेषा दिसतात. आपल्या जिभेने आपण हार्ड पॅलेटला जर का जीभ लावली तर ती हार्ड आहे कळतं, पण त्याच्या पलीकडे आपली जीभ जात नाही. ऍज अगेन्स्ट जर का कोणाचं बोट चुकून तोंडामध्ये जरा जास्त आत गेलं तर सॉफ्ट पॅलेटला इथे लागल्यामुळे उलटी आल्यासारखं फिलिंग येऊ शकतं, तर ते सॉफ्ट पॅलेटचा भाग आहे. तुम्हाला याच्यात काय काय दिसतं माउथ कॅव्हिटी मध्ये? एक झालं पॅलेट, बराच मोठा भाग आहे. दुसरं काय येतं, दात, टीथ, आणि तिसरं काय येतं, टंग. दीज आर द 3 इम्पॉर्टंट पार्ट्स दॅट यू आर एबल टू सी associated with the mouth cavity. I repeat, palate, tongue, teeth. आता we will start with teeth. आपले दात कसे आहेत तर ते असे आहेत. They are of bunodont type. Bunodont म्हणजे काय? They are useful for crushing the food. आपण चावतो अन्न. शार्क मासा कधीही अन्न चावण्याच्या भानगडीत पडत नाही. छोटी मुलं आणि तुमच्या वयाची मुलं सुद्धा आई जेव्हा सारखी आरडाओरडा करत असते, अरे चावून खा रे, अरे चावून खा रे, तू चावत नाहीस रे, तू नीट जेवत नाही रे, तेव्हा काय आपण करतोय, आपल्याला मिळालेले निसर्गाकडनं दात जे त्यांचा वापर आपण करत नाही आहोत. म्हणजे काय, आपल्याला दात कशासाठी मिळालेत? फॉर मॅस्टिकेशन. मॅस्टिकेशन म्हणजे चाव 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 चावण्यासाठी. दॅट इज कॉल्ड मॅस्टिकेशन. आपले दात कसे आहेत? सेकंड, थिकोडॉन्ट आहेत, पक्के आहेत. चावायला लागल्याने दात पडले असं कधी झालंय का? असं कधीच होत नाही. दात घट्ट सॉकेट्स मध्ये फिट करून ठेवून दिलेत, अशा यांना म्हणतात थिकोडॉन्ट टाइप ऑफ टीथ. द टीथ आर एम्बेडेड इन द सॉकेट्स. दुसरं काय, टीथ आर डायफ्युडॉन्ट. डायफ्युडॉन्ट म्हणजे काय? देयर आर 2 सेट्स ऑफ टीथ, मिल्क टीथ आणि फायनल सेट ऑफ टीथ. मिल्क टीथ म्हणजे दुधाचे दात. ते नाजूक असतात कारण की वयाच्या पहिल्या 7, 8, 9 वर्षापर्यंतच ते असतात. त्याच्यानंतर ते हळूहळू पडायला लागतात आणि पडल्यानंतर तुम्हाला पक्के दात येत असतात. आपण दातांची काळजी घेतली नाही तर याचा अर्थ असा होतो की आपण लवकर दात गमावून बसू. जर का आपले दात गेलेत
तर लक्षात घ्या बरं का, दात गेलेत तर नीट बोलता येणार नाही. आणि जर का नीट बोलता आलं नाही तर आपले उच्चार स्पष्ट येत नाही. म्हणजे आपले दात आपल्या जागेवर असले पाहिजे. एक, आपल्या दातांची आपण नीट काळजी घेतली पाहिजे. दोन, आपले दात नीट नेटके घासले पाहिजेत, स्वच्छता राखली पाहिजे. का? कारण की वी हॅव 2 सेट्स ऑफ टीथ. त्याच्यानंतर हेटेरोडॉन्ट. हेटेरोडॉन्ट म्हणजे काय? डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट. इथे बघा आता, प्रीमोलर नावाचा एक दात आहे, इन्सिजर नावाचा दुसरा दात आहे, मोलर नावाचा तिसरा दात आहे, कॅनाइन नावाचा चौथा दात आहे. तुम्हाला अनेक प्रकारचे दात, 4 प्रकारचे दात आपल्याला दिसतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? हेटेरॉस. हेटेरॉस म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट. आता आपण दातांच्या बद्दल बघूया. आपण म्हणालो ना की आता दे आर ऑफ डिफरंट टाइप. मग आपण कन्फर्म करून बघूया. सगळ्यात पहिले जे आहेत त्यांना म्हणतात इन्सिजर्स. इन्सिजर्स म्हणजे पटाशीचे दात. What is so special about incisors? You can hold the food with the help of incisors. हे पुढचे जे दात दिसतात हे इन्सिजर्स आहेत. तुम्ही अनेकदा बिस्किट तोंडात धरता असं आणि ते दातात धरून उभे राहतात. पेन, पेन्सिल, अनंत वस्तू आपण तोंडात घालतो आणि दाताने धरतो. ते दात ज्याच्याने तुम्ही धरता ते आहेत इन्सिजर्स. ज्याच्याने तुम्ही काही खरं धरायला नको ते इन्सिजर्स आहेत. ओके. पेन, पेन्सिल हे काही आपले खाद्यपदार्थ नाही आहेत. खाद्यपदार्थ छान आहेत, पुढे येणारच आहे आपल्याकडे. ते जे आहेत ते इन्सिजर्स आहेत. पुढचे दिसणारे दात हे इन्सिजर्स आहेत. कुठल्याही टूथपेस्टची जाहिरात जे आपण बघतो आणि ती मोठी स्माईल असते हिरोची किंवा हिरोईनची किंवा मॉडेलची, पुढचे जे दात दिसतात ते इन्सिजर्स आहेत. ते किती असतात? ते कसे असतात? शार्प असतात, पटाशी सारखे असतात आणि दे आर 4 in number in each jaw. Function is to hold the food, function is to cut the food. जेव्हा आपण सफरचंद खातो तेव्हा आपण इन्सिजर्स वापरत असतो आणि ज्यावेळी आपण मांस खातो किंवा ऊस खातो तेव्हा आपण कॅनाइन्स वापरत असतो. कॅनाइन्स म्हणजे सुळे. सुळे जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा आपण ऊस असा आडवा धरतो आणि असा काढतो. त्यावेळी असा कोणी ऊस खाल्लेला मी बघितला नाहीये. ऊस हा असा धरून सोडून असा चावून खावा लागतो. तर त्यावेळी आपण आपले कॅनाइन्स वापरत असतो. मांस खात असताना सुद्धा ते असं धरून चावून काढलं जातं. हे दात का वापरले जातात? हे का वापरले जात नाहीत? कारण की दे आर कॅनाइन्स. दे आर शार्प, पॉइंटेड, लॉंग अँड युजफुल फॉर टिअरिंग द फ्लेश. आता पुढचे येतात प्रीमोलर्स आणि मोलर्स. हे जे दात आहेत हे आपण वरण भात खायला, पोळी चावून खायला वापरतो. ओके. तुमच्यापैकी कोणी कधी फक्त पुढच्या इन्सिजर्सने किंवा कॅनाइन्सने पोळी चावून बघितलीये का? नाही जमणार. कारण की त्याच्यासाठी वेगळे दात आहेत, आत आहेत, त्यांना सरफेसेस दिलेत. त्या सरफेसेसना म्हणतात 4, असे 4 ते 5 सरफेसेस इथे असतात. तुम्हाला इथे पण इन्सिजर्सना सुद्धा, प्रीमोलर्सना सुद्धा सरफेसेस दिसतात. अशा प्रकारचे सरफेसेस इन्सिजर्सना आणि कॅनाइन्सना नाहीत. या सरफेसेस साठी म्हणून ते चावण्यासाठी उपयुक्त पडतात. वरच्या दातावरती खालचे दात ठेवले जाऊन क्रश केलं जातं अन्न आणि म्हणून हे दात अन्न चावण्यासाठी उपयुक्त पडतात. आता हे सगळे जे दात आहेत एकूण आहेत आपल्याला 32. हे जे आहेत हे एका फॉर्म्युलाने लिहिता येतात. ते कसे आहेत? इन्सिजर्स 2, कॅनाइन्स 1, प्रीमोलर्स 2, मोलर्स 3. खाली सेम फॉर्म्युला तुम्हाला दिसतो. म्हणजे आता बघा हे किती झालेत? 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8. हे 8 कुठे झालेत? एका भागात. कुठल्या? वरच्या जॉच्या एका भागामध्ये. 8 दुसऱ्या भागात. म्हणजे आता किती झाले? 8 अधिक 8 16 आणि 16 अधिक 16 32. एकूण असे 32 दात आपल्याला आहेत. आता हा दात कसा आहे? एक स्ट्रक्चर जर का आपण घेतलं, दात घेतला आणि या दाताचा जर का आपण सेक्शन बघितला तर या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. या दाताच्या सेक्शन मध्ये तुम्हाला दिसेल वरती एक क्राऊन नावाचा एरिया दिसतोय. हा जो क्राऊन नावाचा एरिया आहे, हा क्राऊन कसा आहे? व्हाईट आहे. त्याच्यावरती काय असतं? एनेमल नावाचं मटेरियल आहे आणि ते सगळ्यात
आपल्या शरीरातलं सगळ्यात टणक भाग कुठला असेल तर तो एनायमल आहे. आपल्याला वाटतं आपली हाडं, पण खरं म्हणजे एनायमल हा सगळ्यात टणक भाग आहे. मग आपण त्याची वाट कशी लावतो? गार आईस्क्रीम खातो, गरम चहा पितो, काय वाटेल ते कडक सगळं पेप्सी कोलाच्या बाटल्या आपण दाताने उघडून काढतो. सगळ्यात टणक भाग जो आहे त्याची आपण वाट लावून टाकतो. मग आई 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 दात दुखतो म्हणतो आणि मग आपण जातो डॉक्टरांच्याकडे. जर का हे आपल्याला टाळायचं असेल तर ह्या दातांची निगा आपल्याला राखावी लागते. याच्या खाली काय? या टणक भागाच्या खाली सॉफ्ट भाग आहे, त्याला म्हणतो डेंटाईन. तो एनामेल पेक्षा सॉफ्ट आहे. आणि त्याच्या खाली काय आहे? तो एक पल्प कॅव्हिटी म्हणून आहे. त्या पल्प कॅव्हिटी मध्ये रक्तवाहिन्या आहेत आणि मऊ भाग आहे. दाताला जेव्हा कीड लागायला लागते तेव्हा पल्प कॅव्हिटी पर्यंत येते, तिथे पस जमतो, तिथे बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि दात किडायला लागतात. एकदा का पक्का दात किडायला लागला की दाताची वाट लागते. तो दात सुधारवणं आणि त्याला आयुष्यभर चांगलं ठेवणं हे एक मोठंच काम होऊन बसतं. आता या दाताचे मी तुम्हाला म्हटलं असं 3 भाग आहेत. क्राऊन आहे, हा वरचा क्राऊन, नेक हा इथे येतो आणि रूट, असंही तुम्हाला वर्गीकरण याचं करता येतं. क्राऊनचे काय भाग आहेत? क्राऊन इज मेड अप ऑफ एनामल, क्राऊन इज मेड अप ऑफ डेंटाईन आणि क्राऊन इज मेड अप ऑफ पल्प कॅव्हिटी. मी तुम्हाला सांगितलंय एनामल, डेंटिन, पल्प कॅव्हिटी हे 3 भाग तुम्हाला दिसतात निव्वळ क्राऊनचे. नेकचे काही कुठले भाग असे दिसत नाही, तो एक भाग आहे. आणि रूट मध्ये मात्र तुम्हाला एक्सटेन्शन दिसतात की याच्यामधनं ब्लड वेसल्स, याच्यामधनं नर्व्स वगैरे याच्यामध्ये येतात. ना आपण बघितले दात. आता आपण बघूया जीभ. आपण जिभेच्या बद्दल सतत बोलत असतो. तुझ्या जिभेला काही हाड आहे का? असं कधीतरी एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल. जीभ वळवाल तशी वळते, हे दुसरं वाक्य असं ऐकलेलं असेल. काही विचारच करत नाही, उचलली जीभ की लावली टाळूला, असं 3रं वाक्य तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. याचा अर्थ काय? जिभेला खरंच हाड नाहीये, ही पहिली गोष्ट. आणि जिभेला हाड नाहीये म्हणून जीभ हवी तशी वळू शकते, ही दुसरी गोष्ट. आणि जीभ उचलून आपण टाळूला लावली किंवा जीभ हलवली तर आपण बोलू शकतो, ही 3री गोष्ट. या 3ही गोष्टी खऱ्या आहेत, पण आपण एका वेगळ्या अर्थाने बोलत असतो. इथे मी शास्त्रीय अर्थाने बोलतोय. जीभ कशी आहे? इट इज हायली मस्क्युलर, मोटाईल अँड फ्लेशी. अपर सरफेस हॅज अ लिंग्वल सरफेस, हॅज अ लिंग्वल पॅपिली. म्हणजे इथे वरती, इथे तुम्हाला चित्र दिसतील बघा, इथे काहीतरी तुम्हाला, आपण जर काही जिभेची वरची बाजू बघितली तर तुम्हाला काही प्रकारचे सरफेसेस दिसतात. रफ आहे जीभ. तर एक सरफेस जर का हा घेतला आणि मायक्रोस्कोप खाली बघितला तर तो असा काहीतरी दिसतो. या एका सरफेसला जर का अजून काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला असे छोटे 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 त्याच्यावरती गोल आहेत ते दिसतात. मायक्रोस्कोप खाली तो एक गुच्छ दिसतो सेल्सचा, की जो सेन्सरी असतो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. आणि आता या टंगचं काय काय जॉब आहे बघा. अपर सरफेस हॅज लिंग्वल बर्ड्स विथ टेस्ट बर्ड्स. त्याच्यानंतर टेस्ट बर्ड्स डिटेक्ट द डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. आता कोणती कोणती टेस्ट आहे? इथे बिटर ही टेस्ट येते, इथे सोअर ही टेस्ट येते, इथे सॉल्टी ही टेस्ट येते, इथे स्वीट ही टेस्ट येते. म्हणून जिभेच्या टोकाला स्वीट ठेवलं की पटकन कळतं. तुम्ही जर का इथे ठेवलं बिटर ठिकाणी, जर का स्वीट ठेवलं तर ती टेस्ट कळायला थोडा वेळ लागतो. जर का आपण बर्फ खाल्ला तर तुम्हाला माहिती हे सगळे टेस्ट बर्ड्स आहेत, हे थोड्या वेळ इनर्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला कुठलीच टेस्ट कळत नाही. आता इथे टंग, पुढचा जो भाग येतो तो आहे टंग. टंगचं काय विशेष येतं तुम्हाला दिसतंय? टंग इज कन्सर्न विथ द डायजेशन ऑफ फूड अँड मिक्सिंग अप ऑफ सलायवा. प्रमुख कार्य काय येतं? तर सलायवा जो लाळ जी सुटणार आहे त्याचं मिक्सिंग करण्यासाठी येतं. दुसरं काय येतं? रोलिंग ऑफ फूड ड्युरिंग मॅस्टिकेशन. अन्न हे जर का मिक्स करायचं असेल तर या मिक्सिंगसाठी जिभेखेरीज होत नाही. तिसरं काय येतं? टेस्ट ऑफ द फूड, चव घेण्यासाठी. चौथं काय येतं? अन्नाचा घास तयार करण्यासाठी आणि तो घास गिळण्यासाठी. याला म्हणतात बोलस फॉर्मेशन. आणि 5वा महत्वाचा भाग आहे जिभेच्या मदतीने यू आर एबल टू सी स्पीच. जीभ नसेल तर बोलता येणार नाही.
जीभ दाबून ठेवा तुम्ही तुमच्या बोटाने आणि बघा बोलता येतंय का? बोलता येणार नाही. ही जीभ आहे ही अत्यंत महत्वाची ठरते. या जिभेची खूप काळजी घ्यावी लागते. जिभेची काळजी या हिशेबाने की जीभ तुम्ही रोज स्वच्छ करता का? एक. दुसरी काळजी अशी की जिभेच्या बाबतीमध्ये तंबाखू सेवन, सिगरेट, गुटखा, पान मसाला, सुपारी हे सर्व पदार्थ आपल्या जिभेला अत्यंत मारक आहेत. आपल्या जिभेची वाट लावतात. मुद्दामून घेताना एक चित्र घेतलेलं आहे, ट्यूमर ऑन द बेस ऑफ द टंग आणि ट्यूमर इन ओरल टंग असे दोन ट्यूमर असलेली एक जीभ मी तुम्हाला दाखवतो. ह्या पदार्थांना खाल्ल्यानंतर गुटखा, तंबाखू, त्याच्यानंतर पान, विडी, सिगरेट, सुपारी हे सगळे जे पदार्थ आहेत यांच्यामुळे जिभेला सारखी इजा होत राहते. आपल्या जिभांना छोट्या 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 जखमा होत राहतात. काही दिवसांनी या जखमा भरून येत नाहीत आणि मग तिथे एक अजब काम सुरू होतं आणि त्या कामाला म्हणतो ट्यूमर फॉर्मेशन किंवा कॅन्सर ट्यूमर्स फॉर्म होणं. ते जर का झालं तर जिभेचा तो भाग कापून काढावा लागतो आणि जर का ती कॅन्सरने असेल टंग तर आयुष्य पुढचं खूपच अवघड होऊन बसतं. आणि म्हणून यू हॅव टू टेक लॉट ऑफ केअर ऑफ युअर टंग. आता एक ऍक्टिव्हिटी बघा. ही ऍक्टिव्हिटी कशी आहे? ऑन अ क्लीन टंग प्लेस sugar, salt or a drop of lemon juice at different places at a time and try to see what taste you are able to get. इथे मी मुद्दामून या चित्रामध्ये तुम्हाला काही डिटेल्स दिलेले आहेत. कुठेतरी बिटर लिहिलेलं आहे, कुठेतरी सोअर लिहिलं आहे, कुठेतरी सॉल्टी लिहिलं आहे, कुठेतरी स्वीट लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी एखादी चव टाकून तशी चव पटकन लागते का बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याकडे कुठले टेस्ट बड्स कुठे आहेत. आता आपण माउथ कॅव्हिटी पूर्ण बघितली. आता म्हणजे माउथ कॅव्हिटी मध्ये काय काय आपण बघितलेलं आहे? 1 टीथ, 2 टंग, 3 पॅलेट. टीथ किती प्रकारचे होते? 4 प्रकारचे होते. कोणते कोणते होते? इन्सिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलर्स आणि मोलर्स. एकूण दात किती होते? 32. कार्य काय काय आहेत? इन्सिजर्स होल्डिंग द फूड, बायटिंग. कॅनाइन्स टिअरिंग. प्रीमोलर्स आणि मोलर्स क्रशिंग द फूड. आता हे झाल्यावरती आपण येतोय फॅरिंग्स कडे. हा जो फॅरिंग्सचा भाग आहे तो कसा आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ, खरं इथून फॅरिंग सुरू होत. इट कन्सिस्ट ऑफ अ शॉर्ट अँड अ वाईड स्पेस. It is a common passage for food and air. It is made up of 3 parts. Number 1, हे बघा ही ओरल कॅव्हिटी आहे. इथे तुम्हाला ओरोफॅरिंग्स नावाचा भाग दिसतो. मग इथे तुम्हाला पुढचा दिसतो. ह्याला म्हणतात नेझोफॅरिंग्स आणि ह्याला म्हणतात लॅरिंगोफॅरिंग्स किंवा द इनरमोस्ट फॅरिंग्स. असे 3 भाग तुम्हाला यू आर एबल टू सी that with that of the pharynx. Okay, now functions of pharynx काय आहेत? Swallowing of food. Number 2, maintains air and food passage one at a time. तुम्हाला कधीतरी उचकी लागली असेल, कधीतरी ठसका लागला असेल, तुमच्या लक्षात असं येईल की हे बघा अन्न इथे घेतलं जातं, इथून ते इथे येतं आणि इथून ते पुढे जात असतं. जर का आपल्याला उचकी लागत असेल तर अन्न पदार्थ जे आहे तो चुकून इकडे जाण्याऐवजी म्हणजे खाली जाण्याऐवजी चुकून तो ह्या ट्यूब मधनं इथे लॅरिंग्स लिहिलंय या इथे येऊन कुठेतरी तो अडकून बसतो किंवा इथे टेकतो आणि तो टेकल्यानंतर मात्र तो काही बाहेर पडत नाही आणि तो सारखा मग त्रास देत राहतो, इथे खाजवत राहतो तुम्हाला आणि त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला सारखी उचकी लागायला लागते. तो अन्न पदार्थ जेव्हा तिथे नसतो तेव्हा तो खाली या मार्गाने लॅरिंग्स म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमच्या माध्यमातून खाली उतरतो आणि तो परत वर येतो, परत वरती येतो आणि इथे एपिग्लॉटिसचा जो भाग आहे त्याला चिकटतो, त्याच्यामुळे परत इरिटेशन होतं, परत तो खाली जातो आणि अशी मुवमेंट होत राहते. म्हणून सारखी आपल्याला उचकी लागत राहणं होत राहतं.
आता आपण पुढची स्लाइड बघूया. या स्लाइड मध्ये तुम्हाला आता बघा इसोफेगसच्या बद्दल आहे. आहे का लक्ष तुमचं स्लाइड कडे? प्लीज सी इट प्रॉपरली. तुम्हाला इसोफेगस तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा बघा मेकॅनिकल पॅसेज ऑफ फूड. इसोफेगसचं चित्र बघा, फॅरिंग्सच्या खाली आहे. फॅरिंग्सच्या खाली तुम्हाला एक लॉंग ट्यूब दिसते, दिसली का? त्याला इसोफेगस म्हटलेलं आहे. गुलाबी रंगाची डार्कर गुलाबी रंगाची जी ट्यूब दिसते ती इसोफेगस आहे. इसोफेगस काय आहे? इट इज फूड पाईप. त्याचं काय काम आहे? मेकॅनिकल पॅसेज ऑफ फूड. काय करतो तो? इट पुशेस द फूड आहे वेअर? इनटू द स्टमक. फंक्शन काय? इट इज अ शॉर्ट स्टोरेज अँड मेकॅनिकल पॅसेज. शॉर्ट स्टोरेज कधी जाणवतं? आपण तुडुंब जेवलेलो असतो आणि त्याच्यानंतर कोणीतरी म्हणतं की आता आपण आईस्क्रीम खाऊया. पोट भरलेलं असताना आईस्क्रीम जातं. पोट गच्च भरलंय तुम्हाला कळत असतं, तरी आईस्क्रीम कुठे घेता? त्यावेळी तुम्ही इसोफेगस मध्ये आईस्क्रीम घेऊन ठेवून देता. ज्यावेळी पोट रिकाम होईल त्यावेळी इसोफेगस मधला आईस्क्रीम पोटात जाईल. म्हणजे इथे तुम्हाला काय दिसून येते की इट इज गोइंग टू बी फॉर अ शॉर्ट स्टोरेज आणि इट इज अ मेकॅनिकल पॅसेज. नंतर इट विल लुब्रिकेट द फूड. अन्न जे आहे ते मऊ करेल, लुब्रिकेशन देईल आणि म्हणून इट विल लुब्रिकेट द फूड. आणि नेक्स्ट इज द फूड इज कंडिशन्ड टू अ नॉर्मल टेम्परेचर. तुम्हाला इथे लक्षात येईल की द फूड कॅन बी मेड नॉर्मल. द फूडचं टेम्परेचर परत नीटनेटकं केलं जाईल. आपण अनेकदा गार अन्न जेवतो. गार अन्न खाल्ल्यावर सुद्धा इसोफेगस मध्ये काही काळ थोड्या वेळ तरी तुम्हाला लक्षात येईल की इसोफेगस मध्ये अन्न धरून ठेवलं जातं, बॉडी टेम्परेचरला आणलं जातं, अँड देन इट मेक्स अ बिग डिफरन्स. नाउ वी कम टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द स्टमक. स्टमक इज द इलास्टिक बॅग. इट इज बॅग लाईक. इथे तुम्हाला स्टमक दिसत असेल, स्लाइड मध्ये बघितलं तर तुम्हाला स्टमक समजेल. पिशवी सारखा आहे, त्यालाही 2 ओपनिंग्स आहेत. ओके. इट हॅज 4 पार्ट्स. कार्डियक स्टमक हा या भागात येतो, फंडिक स्टमक मधल्या भागात येतो, बॉडी खालचा भाग येतो आणि पायलॉरिक सगळ्यात शेवटचा भाग येतो. यू आर एबल टू सी there are 2 valves which are known as the cardiac valve, which is present over here, and the second valve which is called as the pyloric valve, which is present over here. अशा 2 प्रकारचे वॉल्व्स तुम्हाला दिसतात याच्यामध्ये. पहिला जो वॉल्व जो दिसतोय त्याला आपण म्हणतो कार्डियक वॉल्व आणि दुसरा जो वॉल्व आपल्याला दिसतोय त्याला म्हणतात पायलॉरिक वॉल्व. आता मिक्सिंग ऑफ फूड टेक्स प्लेस इन द स्टमक. जे अन्न वरती चावलं गेलेलं आहे ते फूड पॅसेज मधनं आणलं जातं आणि फूड पॅसेज मध्ये येताना त्याचं रूम टेम्परेचरला मिक्सअप केलं जातं. मिक्सअप केल्यानंतर नॉर्मल बॉडी टेम्परेचरला मिक्सअप केलं जातं आणि बॉडी टेम्परेचरला मिक्सअप झाल्यानंतर इसोफेगस मध्ये ते स्टमक मध्ये घेतलं. पुढे स्टमक मध्ये तर काय होणार आहे? पोटामध्ये ते मिक्स होणार. दोन्ही व्हॉल्व्स क्लोज केले जातात स्टमकचे आणि पोटामध्ये अन्नाचं मिक्सिंग होतं. अन्नाचं मिक्सिंग कोणाबरोबर होतं? अन्नाचं मिक्सिंग अन्नाबरोबर होतं. एक अन्नाचं मिक्सिंग तिथे असलेल्या ऍसिड्स बरोबर होतं पोटातल्या, किंवा अन्नाचं मिक्सिंग अजून काही केमिकल्स बरोबर होतं आणि मग त्याचं डायजेशन सुरू होतं. अनेक प्रकारचे एन्झाईम्स आहेत की ज्यांच्यामुळे डायजेशन होतं. त्यातलं प्रमुख एन्झाईम जे आहे ते पेप्सिन नावाचं एन्झाईम आहे. पेप्सिन नावाचं जे एन्झाईम आहे ते पेप्सिन HCl आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड जे HCl आहे ते दोन्ही मिळून अन्नाचं डायजेशन सुरू करतात आणि म्हणून यू आर एबल टू सी चर्निंग आणि मिक्सिंग मुळे अन्नाचं डायजेशन नीटनेटकं होतं. दिस इज कॉल्ड एज केमिकल डायजेशन ऑफ फूड. HCl and pepsin brings about digestion in the stomach. आता why do we feel hungry around meal times? तुम्ही शाळेमध्ये असता, 3 पिरियड नंतर तुम्हाला जेवणाची सुट्टी होणार असते. 3रा पिरियड संपायच्या आधीच तुम्हाला भूक लागून जाते. तुमचं लक्ष सारखं त्या डब्याकडे जातं, घड्याळाकडे जातं, समोरच्या घड्याळाकडे जातं आणि तुम्हाला असं वाटत राहतं की टीचरने लवकर सोडावं म्हणजे आपण खाऊ शकू. घंटी झाल्यानंतर तुम्ही धावत जाता, डबे उघडता आणि खाता. त्याचं कारण काय आहे की व्हाय डू यू फील हंग्री?
व्हेन इट इज अ मील टाइम, हे महत्वाचा मुद्दा येतो. एक अजून प्रश्न आहे, वाय डू यू एक्सपिरियन्स हिकअप्स, हिकअप्स म्हणजे उचक्या. आणि तिसरं, सम पीपल हॅव अ हॅबिट ऑफ बर्पिंग आफ्टर मील्स. बर्पिंग म्हणजे ढेकर देणे. जेवण झाल्यावरती, खास करून वयस्कर लोक आहे 50च्या पुढचे, जेवण झाल्यावरती एक मोठा ढेकर देतात. असं काय आहे, काय कारण आहे की आफ्टर द मील्स पीपल बिहेव इन दिस वे, हे शोधून तुम्ही काढणार. समज झाल्यावरती आता वी आर कमिंग टू स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनला स्मॉल का म्हणायचं आणि लार्ज इंटेस्टाईनला लार्ज का म्हणायचं, हे समजण्याजोगी गोष्ट आहे. स्मॉल इंटेस्टाईनची रुंदी छोटी आहे पण लांबी जास्त आहे. स्मॉल इंटेस्टाईनची लांबी 6 मीटरची आहे आणि रुंदी ही जवळजवळ 2.5 सेंटीमीटरची येते. आता या स्मॉल इंटेस्टाईनचे ना 3 भाग आहेत. इकडे स्लाइड मध्ये बघा. भाग नंबर 1 हा जो बेंड झालेला दिसतोय याला म्हणतात डिओडेनम. हा किती आहे, जेमतेम 1 फुटाचा किंवा 2 फुटाचा आहे, 25 सेंटीमीटरचा. दुसरा काय त्याच्यानंतर येणारा, त्याच्यानंतर याचा जो येणारा भाग आहे त्याला म्हणतो आपण जेजुनम. हा जेजुनम झाला, एवढा पॅच हा झाला जेजुनम. आणि जेजुनमच्या नंतर जो छोटा पॅच येतो त्याला म्हणतात इलियम. तर तुम्हाला यू आर एबल टू सी दॅट की द स्मॉल इंटेस्टाईन इज फर्दर डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. या 3 भागांचं तुम्हाला 3 भाग दिसतात. त्यानंतर त्यांची लांबी वेगळी वेगळी आहे. डिओडेनम केवढा आहे, फक्त 25 सेंटीमीटर लांब आहे. जेजुनम केवढा आहे, 2.5 मीटर लांब आहे. आणि इलियम केवढा आहे, 3.5 मीटर लांब आहे. असा फरक का, हा खरा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर जे दिसतं ते असं आहे की अन्न जे स्टमक मधनं येतं ते ऍसिडिक असतं, त्याला अल्कलाईन करण्यासाठी म्हणून डिओडेनम काम करतं. अल्कलाईन झाल्यानंतर डायजेशनचं काम जेजुनम करतं आणि ऍब्सॉर्प्शनचं काम इलियम करतं. आणि म्हणून बघा 25 सेंटीमीटर मिक्सिंगसाठी, 2.5 मीटर डायजेशनसाठी आणि 3.5 मीटर ऍब्सॉर्प्शनसाठी, अशा पद्धतीने तुम्हाला त्या एरियाचं डिस्ट्रीब्युशन दिसतं. आता ही पुढची स्लाइड बघा. ही काय सांगते तुम्हाला, याच्याकडे जरा आपण बघूया. आपण जर का इंटेस्टाईनचा काप घेतला आणि तो जर का मायक्रोस्कोप खाली बघितला काही प्रोसेसिंग करून, तर तुमच्या लक्षात असं येईल की ह्या इंटेस्टाईनला खरं म्हणजे 4 भिंती आहेत. पहिली जी भिंत आहे त्याला म्हणतात सिरोजा. ही इथे जी तुम्हाला दिसते याला सिरोजा म्हणतात. ही अतिशय पातळ अशी भिंत आहे. त्यानंतर तुम्हाला 2 लेयर्स दिसतात तर गुलाबी रंगाचेच बघा, 1 आणि 2. हे जे 2 लेयर्स तुम्हाला दिसत आहेत जे गुलाबी रंगाचे आहेत हे ऍक्च्युली मस्क्युलर लेयर्स आहेत. या 2 मस्क्युलर लेयर्स हे बाहेरच्या बाजूला आहेत. त्यातल्या पुन्हा बाहेरच्या बाजूला जो मस्क्युलर लेअर आहे तो सर्क्युलर मसल्सचा आहे आणि आतल्या बाजूला आहे तो लॉंजिट्युडिनल मसल्सचा आहे. सो यू आर एबल टू सी 2 टाइप्स ऑफ मसल्स ओव्हर हियर. हा झाला सेकंड लेअर. तिसरा लेअर काय येतो, तिसऱ्या लेअरला म्हणतात सबम्युकोसा. सबम्युकोसाचं काय विशेष आहे, सबम्युकोसामध्ये खूप ग्रंथी आहेत आणि सबम्युकोसामध्ये अकोमोडेशनची पॉवर आहे. त्याच्यानंतर येतो म्युकोसा. हे म्युकोसा कसं आहे, इट इज फिंगर लाईक. त्याला फिंगर लाईक स्ट्रक्चर्स आहेत, त्याला आपण इंटेस्टिनल विलाय म्हणतो. आणि ह्या इंटेस्टिनल विलायांमध्ये ऍक्च्युअल ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल टेक्स प्लेस. ह्या पॉकेट्स मधनं ऍब्सॉर्ब होतं आणि त्यामुळे तुम्हाला इंटेस्टाईन मधला ऍब्सॉर्प्टिव्ह सरफेस कमालीचा मोठा दिसतो. अशा पद्धतीने तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईन दिसते. मग 4 लेयर्स कोणते आले स्मॉल इंटेस्टाईनचे, सिरोजा, मस्क्युलर म्युकोजा, सबम्युकोजा आणि म्युकोसा. आय रिपीट, म्युकोसा सगळ्यात आतला, सबम्युकोसा त्याच्यानंतरचा, मस्क्युलरिस म्युकोसा त्याच्यानंतरचा आणि सिरोजा सगळ्यात बारीक लेअर आहे. नाउ वी कम टू द नेक्स्ट एस्पेक्ट कॉल्ड एज लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचं काय विशेष आहे, लार्ज इंटेस्टाईन इज स्मॉल इन साइज. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन इज लॉंग आणि लार्ज इंटेस्टाईन इज स्मॉल. लार्ज इंटेस्टाईन इज यू आर एबल टू सी ब्रॉड आणि म्हणून त्याला लार्ज इंटेस्टाईन म्हणतात. इट इज अ शॉर्ट ट्यूब बट वाईड.
and about 6 centimeters in breadth. And it includes the parts called cecum आणि colon. आता हे काय भाग आहेत हे आपण पुढे बघूच. Cecum. Cecum is the region. It has a worm-like tube called the appendix. It is a vestigial organ. It causes infection and appendicitis. म्हणजे जर का आपण सिकम हा भाग बघितला तर हा जो भाग दिसतोय तुम्हाला इथे सिकम दिसतोय, हा सिकमचा भाग आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला अपेंडिक्स नावाचा एक भाग लक्षात येईल. हा अपेंडिक्सचा भाग आहे आणि हा महत्वाचा भाग ठरतो. सिकमचं काय विशेष आहे? सिकम इज अ वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय हो? वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे दॅट ऑर्गन विच हॅड अ फंक्शन प्रिव्हियसली बट टुडे डज नॉट हॅव एनी फंक्शन. इट इज अ युजलेस ऑर्गन टुडे. मग आता वेस्टिजियल ऑर्गन आहे, अपेंडिक्स पण वेस्टिजियल ऑर्गन आहे. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की तुमच्या मित्राला, कोणाला तरी घरातल्याला कधीतरी अपेंडिसायटिस नावाचा एक आजार झालेला आहे आणि डॉक्टरांनी अपेंडिक्स काढून टाकलेलं आहे. तर याचा अर्थ असा की इट इज दिस अनवॉन्टेड रिजन विच हॅज बीन रिमूव्ड. दुसरा भाग काय तो कोलॉन. कोलॉन कसा आहे? अँटिरियर आहे, वाईड आहे, यू शेप्ड आहे, इट सिक्रेट्स म्युकस आहे, it lubricates the food and it protects the inner lining of the colon. आता फंक्शन काय आहे? रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सिंथेसिस ऑफ विटॅमिन के. हे कोणाचं फंक्शन येतं? कोलॉनचं येतं. मी रिपीट करतो फंक्शन महत्वाचं आहे. रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर एक, आणि दुसरा भाग म्हणजे असं की यू आर एबल टू सी सिंथेसिस ऑफ विटॅमिन के. या दोन गोष्टींचा कार्य हे कोलॉन करतं. तिसरा भाग जो येतो तो रेक्टम येतो. इट इज अराउंड 15 सेंटीमीटर्स लॉंग अँड यू आर एबल टू सी इट ओपन्स आउट थ्रू द एनस. वॉटर ऍब्सॉर्प्शन आणि डिफिकेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्सिडरी वेस्ट, डर्टी ऑफ डायजेस्टिव्ह वेस्ट इज कॉल्ड ऍज डिफिकेशन. ही दोन कामं रेक्टम करतं. कोणती कोणती? वॉटर ऍब्सॉर्प्शन नंबर 1 आणि नंबर 2 डिफिकेशन. आता आपण पुढे जाऊया. वी विल बी लुकिंग इन टू डायजेस्टिव्ह ग्लँड्स. नाउ व्हॉट आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स? डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर ऑफ 3 टाइप्स. मी तुम्हाला जसं पूर्वी म्हटलं होतं, सलायव्हरी ग्लँड्स. ग्लँड्स तर इथे या पोझिशन मध्ये तुम्हाला दिसत आहेत. हे बघा 3 पोझिशन दिसत आहेत. एक आहे पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर, सबलिंग्वल, अशा 3 ग्लँड्स तुम्हाला आढळत आहेत. आता ह्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांच्यातली पहिली कोण आहे? सलायव्हरी ग्लँड आहे. सलायव्हरी ग्लँड कशी आहे? सलायव्हरी ग्लँड इज प्रेझेंट इन नियर द माउथ कॅव्हिटी. ओके. दुसरी कोणती आहे? लिव्हर आहे. ही बघा एकदम मोठी पैलवान ग्लँड जी दिसते ही लिव्हरची ग्लँड आहे. आणि तिसरी कोणती येते? पॅनक्रियाज येते, जी तुम्हाला ऍक्च्युली या लोब मध्ये दिसते आणि ती इथे दाखवली गेलेली आहे. ह्याला म्हणतात पॅनक्रियाज. Now, please pay attention towards the slide. Parotid gland, sublingual gland, and submaxillary glands are the 3 types of salivary glands that you are able to see. Parotid glands are the largest glands. They are present near the ear. दिसते का ही इथे? इथे कानाचा भाग आहे, हा कान त्याला लागूनच येते. सबलिंग्वल ग्लँड्स लाय बिलो द टंग. ही टंग आहे, इथे सबलिंग्वल ग्लँड्स येते. आणि सबमॅन्डिब्युलर ग्लँड्स आर प्रेझेंट ऍट द बिलो द मॅन्डिबल्स. दे आर ऍट राईट अँगल्स टू द जॉ. अशा 3 ग्लँड्स आपल्याला सलायव्हरी ग्लँड दिसतात. आता या फंक्शन्स काय आहेत सलायव्हरी ग्लँडचे? नंबर 1, इट मॉइस्टन्स द फूड and it lubricates the food. Number 2, it facilitates speaking and swallowing. Number 3, it acts as a solvent and dissolves the food. Number 4, it stimulates the taste buds and detects the food. It converts the starch into maltose. It helps water balance in the body and it keeps the mouth cavity moist. असे अनेक फंक्शन्स आपल्याला सलायव्हरी ग्लँडचे दिसतात. आय रिपीट, मॉइस्चनिंग अँड लुब्रिकेशन ऑफ फूड,
म्हणजे अन्न ओलं करणे आणि लुब्रिकेट करणं, फॅसिलिटेटिंग स्पीकिंग आणि स्वॅलोईंग, नंतर डिझॉल्विंग द फूड, डिटेक्शन ऑफ द टेस्ट, स्टार्च टू माल्टोज, अन्न चावलं तर तेव्हा भाकरी गोड लागते की नाही, तो माल्टोज तयार होतोय. इट हेल्प्स इन वॉटर बॅलन्स इन द बॉडी and it keeps mouth cavity moist. This is where you are able to see. So please concentrate on the slide. Into the functions of the salivary gland, we come to the liver. Liver is the largest gland in the body. यकृत ही सगळ्यात तगडी ग्लँड आहे. यकृत हे आपण खाल्लेलं सगळं झेलायचं काम जे आहे ते यकृत करतं. आपण जे जे काही खातो आणि जे जे काही पचवतो ते पहिल्यांदा यकृतात जातं. यकृत अत्यंत महत्वाची ग्लँड ठरते. यकृताची काळजी घेणं एक अत्यंत महत्वाचा भाग असतो. दारू पिणारे लोक आहेत त्यांचं यकृत पहिल्यांदा बिघडतं. अल्कोहोल जे असतं दारू मधलं ते पटकन ऍब्सॉर्ब होतं आणि ते यकृतात जातं आणि यकृतामध्ये गेल्यानंतर किंवा लिव्हरमध्ये गेल्यानंतर ते तिथे लिव्हरच्या फंक्शनशी खेळ करायला लागतं आणि त्यामुळे बहुतेक वेळा दारू पिणारा माणूस हा आपलं यकृत गमावून बसतो. यकृत आहे म्हणून आपण जिवंत होतो. यकृत जर का खराब व्हायला लागलं तर जगणं मुश्किल होऊन बसतं. बघा काय आकार आहे, 1.5 किलोचा आकार आहे. रंग कसा आहे, ब्रिक रेड इन कलर आहे. इट इज मेड अप ऑफ अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ स्ट्रक्चर्स कॉल्ड लोब्युल्स आणि त्याचे सेल्स जे आहेत त्यांना हिपॅटोसाइट्स म्हणतात. आता इथे या यकृतामध्ये मुद्दामून मी तुम्हाला दाखवतोय काही स्टोन्स दाखवलेत. लिव्हर स्टोन्स म्हणून असे चित्र आहे किंवा इथे गॉल मध्ये गॉल ब्लॅडर स्टोन्स आहे. जर का क्षारांचं प्रमाण खूप जास्त झालं तर कधी कधी तुम्हाला इथे स्टोन्स सापडू शकतात. लिव्हरचं फंक्शनिंग जर का खराब झालं दारूमुळे तर फॅट्स जमा होतात आणि फॅटी लिव्हर नावाची कंडिशन दारू पिण्यामुळे येते. आता आपण पुढे जाऊया लिव्हर फंक्शन्स कडे. काय काय कार्य आहेत बघा. कार्य नंबर 1, बाईल सिक्रेशन. ही जी ग्लँड आहे ही बाईल सिक्रेट करते. बाईल नावाचं सिक्रेशन लिव्हर तयार करतं. पॉइंट नंबर 2, ब्लड शुगर रेग्युलेट करतं आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम रेग्युलेट करतं. हा महत्वाचा मुद्दा ठरतो. ब्लड शुगर जी आहे, किती रक्तातली साखर आहे त्याचं रेग्युलेशन हे लिव्हरकडे येतं. तिसरं, शरीरामध्ये तयार झालेला अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये हे कुठे लिव्हरमध्ये होतं. चौथं, फायब्रिनोजन नावाचं जे मटेरियल आहे ते फायब्रिनोजन मटेरियल रक्त गोठण्यासाठी लागणारं मटेरियल आहे फॉर ब्लड क्लॉटिंग. इट इज प्रोड्यूस इन द लिव्हर. तुम्हाला त्याच्या पुढे रेड ब्लड सेल्स डिस्ट्रॉय करण्याचं महत्वाचं काम ते करतात. अँटीकोॲग्युलंट हिपॅरिन नावाचं पदार्थ तयार करायचं काम ते करतात आणि डिपॉयझनिंग डिटॉक्सिफिकेशनचं काम पण ते करतात. म्हणून लिव्हर प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. लिव्हरकडे खूप फंक्शन्स म्हणून येतात. बाईल सिक्रेशन, रेग्युलेशन ऑफ शुगर, डिॲमिनेशन, युरिया फॉर्मेशन, फायब्रिनोजन क्लॉटिंग, डिस्ट्रक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स, डिटॉक्सिफिकेशन, अशी काही महत्वाची कार्य घेतली. आपण त्याच्यानंतर बघूया पॅनक्रियास. पॅनक्रियास इज अ डिफ्यूज ग्लँड. कुठे येते? इट इज व्हेरी मच क्लोज टू द स्टमक, इन द फर्स्ट लूप ऑफ द स्टमक. इथे तुम्ही जर का बघितलं तर हा जो कॉईल येतो आहे इथे, या कॉईलला लागूनच ह्या रिजन मध्ये तुम्हाला पॅनक्रियास दिसतं. पॅनक्रियास काय करतं? पॅनक्रियास सिक्रेट्स पॅनक्रियाटिक ज्यूस विच इज डायजेस्टिव्ह इन फंक्शन. पॅनक्रियासचे काय काय फंक्शन्स आहेत बघा. डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. नंतर प्रोडक्शन ऑफ इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन, आणि हे दोन्ही कशाला लागतात? ग्लुकोज सिंथेसिस आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम लागतात. त्याच्यानंतर काय? इट इज द ओनली ड्युअल ग्लँड इन द बॉडी. इट इज कॉल्ड एज ड्युअल ग्लँड बिकॉज इट प्रोड्युसेस इन्शुलिन. इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन रक्तात सोडले जातात आणि पॅनक्रियाटिक ज्यूस हा डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सोडला जातो, म्हणून इट इज कॉल्ड एज अ ड्युअल ग्लँड. आता त्याच्या पुढचं डायजेशन. डायजेशन कसं होतं? तर ऍक्च्युअल डायजेशन आपण बघूयात. आता डायजेशन कुठे कुठे होतं? माउथ मध्ये होतं, स्टमक मध्ये होतं. ओके,
तर माउथ मध्ये डायजेशन काय होतं, चावत असताना सलायवा सोडला जातो. सलायवा जेव्हा सोडला जातोय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अन्नामध्ये, पोळीमध्ये, भाकरीमध्ये, भातामध्ये स्टार्च आहे. तो जो स्टार्च आहे इट इज कन्व्हर्टेड टू सिम्पल शुगर्स. पोटामध्ये पण जे डायजेशन होतं, पेप्सिनोजेन नावाचं मटेरियल आहे, HCl बरोबर आल्यानंतर पोटातल्या पेप्सिन तयार होतं. हे पेप्सिन महत्वाचं आहे, हे प्रोटीन्स वरती काम करतं. प्रोटीन्स प्लस पेप्सिन विल गिव्ह राईज टू प्रोटिओसिस अँड पेप्टोन्स. तिसरा जो भाग आहे केसिन नावाचं एक मिल्क प्रोटीन आहे प्लस पेप्सिन और रेनिन, हे जे आहेत हे दिस टेक्स प्लेस इन द माउथ कॅव्हिटी अँड इट इज कन्व्हर्टेड इन टू पॅराकेसिन. सो हिअर यू आर एबल टू सी द जॉब इन केस ऑफ इन द स्टमक. इंटेस्टाइन मध्ये काय बघा, ट्रिप्सिनोजेन इज कन्व्हर्टेड टू ट्रिप्सिन, प्रोटिओजेस आणि पेप्टोन्स आर कन्व्हर्टेड टू पेप्टाइड्स. हे प्रोटीन्स पासून तयार झालेले मटेरियल्स आहेत विच गिव्ह राईज टू अल्टिमेट युनिट्स कॉल्ड पेप्टाइड्स. स्टार्च प्लस अल्कली मीडियम प्लस अमायलोप्सिन गिव्स माल्टोज. Maltose plus maltase gives glucose. Lactose plus lactase gives glucose plus galactose. Sucrase plus sucrose gives rise to glucose plus fructose. हे सगळे जे काही प्रोसेस आहेत हे इंटेस्टाईन मध्ये होतात आणि म्हणून त्या महत्वाच्या आहेत. हे सगळ्या प्रोसेस झाल्या नाही तर अन्न ऍब्सॉर्ब केलं जाणार नाही. आता आपण एक पुढच्या भागामध्ये येतो ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो. बॅलन्स डाएट मध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर are required in the diet. Everything should be available. चौरस आहार आपण याला म्हणतो. चौरस आहार घेणं अत्यंत महत्वाचं असतं. आपण ते खात नाही आणि आपण हे खातो, याला म्हणतात जंक फूड्स. हा कदाचित मॅकडोनल्ड्स मध्ये मिळणारा बर्गर असेल, पण मी बर्गर म्हणून नवा दाखवत नाहीये. तर पोटॅटो चिप्स, वेफर, पिझ्झा, बटाटे वडे, समोसे असले पदार्थ, कुरकुरे, हे सगळे जे पदार्थ आहेत यांना म्हणतात जंक फूड्स. हे काय करतात, हे युजलेस आहेत. हे काय करतात हे तुम्हाला जर बघायचं असेल तर ही स्लाइड बघा. तुम्ही असता असे आणि तुम्ही होता असे, आणि हे होत असताना तुमच्या अंगातली सगळी ताकद चालली जाते आणि अंगावरती खूप कचरा जमा होतो. लठ्ठपणा म्हणजे कचरा. जर तुम्ही असे असाल बारीक, इतके सडपातळ, तर तुम्ही उत्तम पद्धतीचं काम करू शकता. जसे जसे तुम्ही जडत्व येत जातं, हालचाली कमी होतात, चालण्यावर परिणाम होतो आणि आपल्या दैनंदिन क्रिया ज्या चालायच्या असतात त्या नीट चालत नाही, खाखा सुटते, शरीरामध्ये प्रथिनांमुळे मसल्स जमत नाही तर फक्त मेद जमतो म्हणजे फॅट्स जमतात आणि ह्या फॅट्स पोटी तुम्ही काहीच काम करू शकत नाही. हा सगळ्यात मोठा आजार आहे. लठ्ठपणा हा सगळ्यात मोठा आजार आहे, कारण की बघा, दे ओनली पॅम्पर युअर टंग. लठ्ठपणा काय येतो, जंक फूड्स काय करतात, तुमच्या जिभेला एकदम आनंद देतात. काय मस्त बटाटे वडे खातोय असं आपल्याला वाटतंय, काय मज्जा येते समोस्यांची, काय धमाल आहे, अनेक प्रकारचे पदार्थ खातो तेव्हा जिभेला आनंद होतो. पण पुढे बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम गेट स्पॉइल्ड, आपल्या पोटाची वाट लागते. त्याच्यानंतर हॉरिबल केमिकल्स, मोनोसोडियम ग्लुटामेट सारखे अनेक या कुरकुरे आणि याच्यामुळे घातलेले असतात आणि याच्यामुळे आपण जे खातो ते जगातलं सर्वोत्तम अन्न आहे असं त्या मिनिटाला वाटतं आणि त्याच्यामुळे आपण जे नॉर्मली पोळी भाजी खातो ती मात्र चांगली नाहीये असा सुद्धा मेंदूला फील येतो. म्हणजे जे चांगलं आहे ते आपल्याला वाईट वाटतं आणि जे वाईट आहे ते मात्र काय झकास अन्न आहे असं आपण खातो. त्याच्यामुळे लठ्ठपणा येतो आणि वी डोंट ईट अवर नॉर्मल फूड देन अँड देन इट लीड्स टू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. पुढे हार्ट अटॅक्स, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, इतकंच नाही तर डायबिटीज आणि अनेक प्रकारचे, इव्हन स्टार्वेशन. स्टार्वेशन म्हणजे पोटात तर अन्न आहे पण हे खाल्लेलं काहीच पचण्याजोगं नाहीये, त्यामुळे स्टार्वेशन सुद्धा दिसतं. सच प्रोडक्ट्स शुड बी अवॉइडेड. डोंट ईट दीज थिंग्स, दे हार्म अवर बॉडी. जेवढं कमी तुम्ही पेप्सी, कोका कोला, थम्सअप, समोसे, फरसाण, चिवडा
हे सगळे फास्ट फूड्स आहेत, सगळे जंक फूड्स आहेत, हे जोपर्यंत तुम्ही टाळत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तम आरोग्य मिळत नाही. आणि दिस इज व्हॉट इज द मेसेज ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन. थँक यू व्हेरी मच.